नमस्कार. योगिनीच्या विश्वात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मकर संक्रांत. म्हटलं सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्याव्यात आणि व्यवसायाला बोलवावं. आजकाल काय होते, थांबा एक मिनिट, हे धर ग. सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जलमजोग वौसा. आता तुम्ही म्हणा, सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जलमजोग वौसा. माझ्या आजीची आठवण आली. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि आता महत्वाचं काम, याला ना आपल्याकडे सुगड म्हणतात, काही ठिकाणी खण म्हणतात. आणि मग हे असं धरायचं, असं द्यायचं, आणि मग तुम्ही हे खालचं घ्यायचं, आणि परत तुम्ही तुमचं दुसरं द्यायचं, आणि परत मग मी हे असं घेणार आणि माझ्या ताटात ठेवणार. संक्रांतीच्या अनंत शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि माझ्याकडून गोड बोलण्याची अपेक्षा करायची नाही. तिळगुळ स्वीकारलं जाईल पण गोड बोलायचं नाही. चल, आमचे इथे तिळगुळ स्वीकारले जातील, परंतु गोड बोलण्याची अपेक्षा नसावी ही नम्र विनंती. कारण गोड बोलणं हे सणावर अवलंबून नसतं, ते माणसाच्या स्वभावावर अवलंबून असतं. धन्यवाद. तुम्हाला सर्वांना हे वर्ष, नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आध्यात्मिक प्रगतीचं, वैश्विक शांतीचं, आणखीन आनंदाचं जावं. आणि ही साडी माझ्या नवऱ्याने घेतली मला संक्रांतीसाठी, बरं का.